मनीषा. सुधा ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेली. तू ये ना बस. सुधा तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं? भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाळा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. काय ग आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई. काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचाळे आवळे आणलेस ना? हो मग. 4 चिंचा दे ना. देते. सुधा तुला चिंचा खावीशी वाटतं? नाही ग मला नाही की. ठरले जाऊ बाई ना. काय सांगतेस काय तू? थांब आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लीला मावशी? अगं बाई हे काय? तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागले तो डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्याच उडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या हिच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले. दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झालंय हसायला? आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं.